महिलांची लाडकी योजना नको आहे आम्हाला, पण आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला। 15 वर्ष झालं काय झोपली होती का महानगरपालिका? त्यावेळेस ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस का नाही कारवाई केली? नमस्कार, मैं आपके साथ एकता पोदार और आप देख रहे सिटी न्यूज मुंबई। 28 नवंबर गुरुवार को हाईकोर्ट के आदेश के बाद वसई विरार महानगर पालिका की तोड़त कार्रवाई। नाला सुपारा पूर्व के वसंत नगरी विजय लक्ष्मी नगर में 41 बिल्डिंग तोड़ने की कार्रवाई जारी है। इस कार्रवाई में 2000 परिवार बेघर हो चुके हैं। स्थानिक लोगों का कहना है कि जब ये इमारत बन रही थी तब कार्रवाई क्यों नहीं की गई, आज 15 साल बाद क्यों जागी है मनपा। मिली जानकारी के अनुसार जिस जगह पर ये बिल्डिंग बनी है वो रिजर्वेशन प्लॉट है। इस कार्रवाई के संदर्भ में हमने स्थानिक लोगों से बात की है, साथ ही आयुक्त अनिल कुमार पवार ने जानकारी दी है। आइए जानते हैं उनकी जुबानी। त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती खराब होती की आमच्याकडे एवढे पैसे पण होते, त्यावेळेस ही इथं हे केलं, पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला इथं माहित पण नव्हतं हे लोड बेरिंग काय आहे काय नाही, इथं डम्पिंग ग्राउंड आहे, एसटीबी प्लॅन आहे काय नाही, त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही। सरळ सरळ आमच्याकडून पैसे घेतले आणि आम्ही गरीब लोक फसलो। मोठे लोकांचं काय, त्यावेळेस नगरसेवक होते, सगळं होतं, इथं सत्ता होती बहुजन विकास आघाडीवाल्यांची, त्या लोकांनी त्यावेळेस हे केलं। मग त्यावेळेस कारवाई केली असती तरी एवढी गरीब जनता फसली नसती। आणि ही लोक आता बोलतात पण आम्हाला घराच्या बदल्यावर घर पाहिजे, आमचा ठाम हा निर्णय आहे। आणि जेवढे C1 मध्ये काहीतरी 4-5 बिल्डिंग आहेत त्या थोडं कारवाई होणार का ते तिथं जीवितहानी होईल म्हणून हे पण आम्हाला आमच्या बी लक्षात येते, ते पण आम्ही म्हटलं तुम्ही ते C1 मध्ये आहे ते करू शकता, पण बाकीची बिल्डिंग जे चांगले आहेत ते आम्ही खाली करणार नाही, घराच्या बदल्यावर घर पाहिजे एवढंच आहे। आणि मोदीजीनं असं सांगितलं की आवास योजना काढल्या गोरगरिबासाठी, मी एवढंच मोदीजींना सांगेल, मोदी यांची आता मोदींची सत्ता आहे, आता त्यांनी एवढंच करावं की गोरगरिबासाठी जे आमचं राहतं घर तोडू नये। महिलांची लाडकी योजना नको आहे आम्हाला, पण आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला। हे मोदीजींना माझं सांगणं आहे की गोरगरिबांच्याकडे तुम्ही बघा, पैसे खाल्लेले राहिले दुसरी सत्तावाली राहिली साईडला, पण गोरगरीब आम्ही राहिलो ना। आम्ही आता रस्त्यावर यायची आमची वेळ आली आता, पण आम्ही रस्त्यावर येणार नाही। आमची लहान लहान पोरं आम्ही घेऊन एवढं 15 वर्ष आम्ही इकडे काढलं। 15 वर्ष झालं काय झोपली होती का महानगरपालिका? त्यावेळेस ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस का नाही कारवाई केली? अशी पोलीस फोर्स का नाही आली त्यावेळेस? तुम्ही लोड बेरिंग कशाला होऊन दिलं तुम्ही? हमारे दिन तो तकलीफ में ही बीत रहे, क्योंकि जब भी नोटिस आता है तो हमारे मन में एक डर बैठा रहता है कि हमारे सर से मतलब छत जाने वाला है। हम कितने बार मेहनत करेंगे और कितने बार घर बनाएंगे। पहले भी हमने चौली में रूम लिया था तो वहाँ पे फॉरेस्ट की जगह बता के हमको तोड़ दिया गया, फिर उसके बाद बिल्डर ने हमको यहाँ पे लाके दिया। अब यहाँ पे भी हमको देने के टाइम नहीं बताए थे कि ये मतलब लोड बेरिंग है या डंपिंग ग्राउंड है, ऐसा कुछ भी नहीं बताया था। हमको अच्छी जगह बता के यहाँ पे हमको शिफ्ट किया गया करके, तो हमने भी ब्याज से पैसा उठाया या धंधा पानी किसी से अपना मतलब करके जैसे भी थोड़ा थोड़ा करके हमने उनका पेमेंट कर दिया करके। अभी आज वो 10 साल से बार बार नोटिस लग रहा है करके कि टूटेगा टूटेगा करके। रोज रात को हम भी यहाँ से मेहनत करते हुए जाते, रोज रात को हम मेहनत करके आते हैं तब अपना घर चलाते हैं करके, मगर हमको भी डर लगा रहता है कि हमारा घर टूट जाएगा तो हम कितने बार अपना मतलब घर बदलेंगे। कारवाई चालू आहे ते C1 कॅटेगरीमध्ये जे काही बिल्डिंग होत्या त्यावरती कारवाई चालू आहे। पूर्ण 41 बिल्डिंग आहेत, त्यातला 5-6 बिल्डिंग जे C1 कॅटेगरीमध्ये आहेत त्यावरती जी कारवाई चालू आहे, पण पुढील कारवाई कोणती होऊ देणार नाही, कारण ज्या सर्वच बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये येत नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर इकडे सर्वसामान्य लोक राहतात, ज्यांनी आज कामावर गेलं तर आज त्यांचं जेवणाचा बंदोबस्त होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही। म्हणजे रोज घर चालवणारी लोक आहेत, म्हणजे इकडे फार श्रीमंत किंवा फार मोठ्या घरातली लोक नाही आहेत। नाही, आमची अशी कोणती बोलणी तर झालेली नाही आहे, पण पर्याय जागा जरी भेटत नसेल तरी ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळून राहू। कारण इकडे जवळजवळ 15,000 लोक राहतात, जवळजवळ 4 ते 5,000 कुटुंब इकडे राहतं, त्यामुळं आम्हाला इकडे बेघर करता येणार नाही। राहिला विषय जो आहे, आज जे डॅमिनेशन होत आहे, जे 5-7 बिल्डिंग आहेत त्यांना निश्चितपणे कुठेतरी आम्ही इकडे शिफ्ट करू। आमच्यामध्ये तेवढी माणुसकी आहे, काही बिल्डिंगमध्ये काही रूम खाली असतील त्यांना आम्ही आमच्या इकडे शिफ्ट करू, पण विजयलक्ष्मी नगरमधून एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही। ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या 7 इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे। तूर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 41